यानंतर अपडेट संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटीकडनं बीड न्यायालयामध्ये अर्ज देण्यात आलाय। आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटीकडनं पुन्हा एकदा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत गोविंद शेळके। गोविंद, हा नवीन जी माहिती मिळतेय आरोपी सुदर्शन घुले याच्या बाबतीतली, त्याबद्दल तपशीलवार सांगा। पूर्वी खरं तर हे होणं अपेक्षित होतं ते यासाठी कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाची व्याप्ती आणि यातील एकूण वाढत असलेले आरोपी याचा अंदाज घेता यापूर्वीच कोर्टासमोर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी मागितली होती सीआयडीने त्याच वेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही आता या आरोपीची न्यायालयीन कोठडी मागतोय, मात्र उद्या भविष्यात ज्यावेळी तपासाअंतर्गत आम्हाला यांना ताब्यात घ्यायचं आहे तर तशी परवानगी द्यावी आणि तो अधिकार अबाधित ठेवला होता कोर्टाने। आणि त्याचाच प्रति आपण बघतोय की तपास चालू असताना एसआयटीकडे काही पुरावे नव्यानं आढळलेत आणि हे पुरावे तपासण्यासाठी त्यांना सुदर्शन घुले या आरोपीची चौकशी करायची आहे। स्वाभाविक आहे, हा आरोपी सध्या जेल प्रशासन म्हणजे जेलच्या ताब्यात आहे। जर या आरोपीची त्यांना चौकशी करायची असेल तर त्यासाठी रितसर अर्ज द्यावा लागतो, जी अर्ज देण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि बीडच्या न्यायालयाकडे असा अर्ज करण्यात आलाय की सुदर्शन घुले याची आम्हाला पोलीस कस्टडी घ्यायची आहे। तर पोलीस कस्टडी त्यासाठीच घ्यायची आहे ती पुराव्याच्या अनुषंगानं पुन्हा एकदा चौकशी केली जाईल आणि त्यामुळे ही प्रक्रिया आहे, न्यायालय ही मान्य करेल आणि आपण बघूया की आता या संदर्भात सुदर्शन घुले यांना न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलीस कोठडीत यावं लागेल पूर्वी। धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।